सगळ्यात आधी नागराज सर तुम्हाला विचारायला आवडेल की ट्रेलर पाहिला कसा वाटतो? छान वाटते. हा योग्य इथं बसून बघणं नाही आहे, मागं बसायला पाहिजे होतं. पण मजा येते. आणि मी आत्ताच शेखरला सांगत होतो की संभाजी चांगलं काम करतो. त्याचं मी काही काम बघितलेले आणि त्याला भेटलेलो पण. आणि इथं हिला पहिल्यांदा बघितलं, पण चांगली जोडी वाटते, मजा येते आणि रुबाबदार आहे हे नक्की दिसतंय. आता ते ट्रेलरची तीच गंमत असते की तुम्हाला सगळं कळू नये की नेमकं कुठल्या दिशेला चाललंय. तर ते पण ट्रेलर मला वाटतं ते यशस्वीपणे करतोय की तुमची उत्सुकता चाळवली जाते, पण नेमकं काय कुठल्या दिशेला गोष्ट चालली आहे. आणि हिरो दारोडा वगैरे आहे म्हटलं जरा गंमत वाटली मला. तर अशा काही ट्रिगर करणाऱ्या गोष्टी ट्रेलरमध्ये आहेत. शूट चांगलं झालं आहे आणि मी मगाशी म्हणालो तशी माझी उत्सुकता जास्त वाटते की आता शेखरनं नेमकं काय कार्यक्रम केला आहे ते बघायची मला उत्सुकता आहे. या सगळ्यांनी एकत्र बघायची उत्सुकता आहे. म्युझिक पण चांगलं वाटतं आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या मनपूर्वक सदिच्छा आणि आशा आहे की सगळ्यांना हा ट्रेलर तर आवडेलच आणि चित्रपटसुद्धा सुपरहिट व्हावा. माझ्या सगळ्या मित्रांचा सिनेमा आहे. माझ्या मनपूर्वक सदिच्छा. मी खाली बसतो आणि यांना बघतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू. या सदिच्छा खूप महत्वाच्या आहेत आमच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या नागराज सरांसाठी वाजवा. दिग्दर्शक, प्रस्तुतकर्ते, निर्माते यांच्यासोबत मगाशी बोललोच, पण जे दोन नवीन चेहरे आता स्टेजवरती खास करून आलेले आहेत, ज्यांनी आता स्क्रीन गाजवला लास्ट 5 मिनिटं, मला सगळ्यात आधी त्या दोघांशी थोडंसं बोलायला आवडेल पटकन. एकतर काय वाटतंय तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर आता सगळ्यांनी मिळून आणि तेही नागराज सरांच्या उपस्थितीत पाहिलाय, पहिली रिॲक्शन, पहिली भावना काय डोक्यात आता? मी खरंच निशब्द आहे. सर्वात आधी तर थँक्यू सो मच, तुम्ही सर्व इथे आलात आणि थँक्यू सो मच शेखर सर, संजय सर, मला तुम्ही चान्स दिलात ह्या फिल्मसाठी. आणि खरंच खूप आनंद होतो आहे ट्रेलर आला आहे, कारण ही जी प्रोसेस होती अखंड बराच काळ गेला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, मध्ये थांबलं, मग परत चालू झालं आणि आता फायनली काही दिवसांमध्ये रिलीज होत आहे आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय, तर खूपच आनंद होतो. मी थरथरती नाही, पण इथे जसं वाक्य आपण वाचतोय आणि जे ट्रेलरमध्ये होतं की तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, तर यांना कधी कळलं की तूच पाहिजे या चित्रपटासाठी? मला हा किस्सा खरंच सांगायला आवडेल. मला जेव्हा ह्याच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की मी कुठल्या तरी एका रँडम कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी बोलवलंय. मग मी गेले आणि तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे बघितले. मला वाटलं काय होत नाही बाबा, आपण जाऊ जाऊ आपण घरी. आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे आणि हिरोईनची निवड झाली आहे. तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता. मी तो असा हे खूप त्याला असं छान कुरवळलं त्या क्षणाला की झाले, फायनली माझी निवड ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून झाली. कारण आपण सगळेच जण स्वप्न बघतात की आपण यावं, म्हणजे पडद्यावरती यावं आणि असं हिरोईन यावं. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. पण मला पण हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, ही निवड तुम्ही कशी काय केली, माझी कशाने केली? हो, आणि मला हेही विचारायचं की त्यावेळी नेमका तुम्ही असा चेहरा काय केला होता की तिला एवढी शंका आली की आपलं काही होत नाही? म्हणजे प्लीज शेखर सर, संजय सर, तू. हो, हा म्हणजे खरंच तुमच्या लीड ऍक्ट्रेसचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. हिचं ऑडिशन जे आम्ही केलं होतं तर ते आम्हाला आवडलं नव्हतं आणि ज्या प्रकारचा चेहरा किंवा डोळे ज्या प्रकारचे पाहिजे होते तर ते हिचे करेक्ट होते. आणि मग ऑडिशन बघितल्यानंतर त्या रिॲक्शन तिनं आमच्या बघितल्या होत्या आणि पण आमचं ठरलं होतं की ही आपल्याला जशी पाहिजे, जे डोळे पाहिजे, तशा प्रकारचा चेहरा पाहिजे, तो आहे. आणि फक्त तिची तयारी असली पाहिजे वेळ द्यायची, तर ते आपण करून घेऊ. आणि मग तिला ते सांगितलं, म्हणजे आमच्याकडून तर ओके झालं, फक्त तिच्या चेहरा आणि डोळ्यांवरनं. बाकी मग वर्कशॉप आणि हे सगळं होऊन
आणि मग फायनली फायनली तू दिसलेली आहेस. सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी हिच्यासाठी वाजूया आणि तुझं खूप खूप अभिनंदन, कारण असे मोमेंट्स खूप महत्वाचे असतात आय थिंक, आणि दिलेल्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तू ते नक्कीच केलं असेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. संभाजी, तुमच्याकडे यायचंय की हिला तर ऑडिशनमध्ये अशी शाश्वती नव्हती की हिचं सिलेक्शन झालं की नाही, तुम्हाला तरी होते का की ह्यांचे चेहरे बेटर होते का तुमच्या ऑडिशनला? नक्की काय घडलेलं? खरं सांगू, तुम्ही त्यांची परमिशन घ्या, बघा मी जाणार आहे. मला आउटराईट रिजेक्ट केलं होतं. मला भेटायला बोलवलं होतं आणि रिजेक्ट केलं होतं. त्याआधी सगळ्यांचे आभार की तुम्ही इथे आलात, सगळ्या मीडियाकर्मींचे. आणि नागराज सर, तुमचे, यू आर माय हिरो, आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही. एवढ्या लांबून आलात, थँक्स अ लॉट. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या. बावेश सर, थँक्स अ लॉट. झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला. संजयजींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला, आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये. खरं मी क्राऊड रोल करायचो पूर्वी, मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो, आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब. मला वाटायचं की एखादं वाक्य येईल, पण ते काही येत नसे. आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो, मग थिएटर वगैरे वगैरे. जेव्हा मला बोलवलं गेलं, याआधी मी एक वेब सिरीज केली होती बेरोजगार म्हणून, आणि मला बोलवलं गेलं होतं, संजयजींकडनं कॉल आलेला, आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली. पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला. आणि ते म्हणाले, शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. नाही, तू नाही आहेस तो जो आम्ही बघतोय तो. अरे मी म्हणालो, मला बोलवलंय, मी नटून थटून आलोय, चांगलं कापड घातलंय की माझ्याकडे असतं, जे मी इस्त्री करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे. तर तो म्हणाला नाही. तो दिवस मला अजून आठवतोय. आणि मग आय फेल्ट सॅड. पण मी त्याला म्हणालो, कारण की दिग्दर्शकाचा एक पीओव्ही असतो, त्याला समज असते की का निवडायचं. त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी. आय फेल्ट बॅड. पण मी त्याला म्हणालो की चलो, एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे, मला आवडेल ऑडिशन द्यायला. पण त्यानंतर 2-3 आठवड्याच्या ज्या प्रोसेस नंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती त्या प्रोसेस नंतर, आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर इन, आणि मी एवढा खुश झालो होतो. आणि मग रीडिंग झाली तर परत बावेशजी, फक्त तुम्हीच त्याला बघितला नाहीये की विदाउट हॅव्हिंग पेपर्स इन हिज हँड. आमच्याही हातात स्क्रिप्ट नव्हती बरं का. आम्हाला आजपर्यंत स्क्रिप्ट मिळाली नाही या सिनेमाची. एक सेकंड, सिनेमा झाला आणि स्क्रिप्ट नाही आम्हाला. स्क्रिप्ट लिहिलेली आहे, यांना नाही दिली. तर 23 दिवस आम्ही नुसतं ऐकत होतो, त्या लोकेशन्स वरती जात होतो, तिथे रिहर्सल करत होतो, परत यायचो. आम्ही म्हणायचो दे ना थोडीशी वाचायला, कारण ती भाषा वेगळी होती, मानदेशी होती. आणि माझे जे सहकलाकार आहेत, विशाल असेल, अभिजित असेल, आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे, आणि सगळी टीम हे तिकडची भाषा बोलू शकत होते, मानदेशी. शेखरही ते ऐकून आम्हाला एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली 23 दिवसानंतर. आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या हातात. हे पहिला एक्सपिरियन्स असा होता की जिथे स्क्रिप्टच नाही मिळाली आहे. त्यामुळे आपल्याकडे मौखिक परंपरा आहे. मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे. पण म्हणजे जसं आपण ट्रेलर मध्ये पाहिलं की तुझं कास्टिंग झालं, तू या चित्रपटात इन झालास, पण फक्त तू खतरनाक डायलॉग्स मारत नाहीयेस, तर काही असे सॉर्ट ऑफ स्टंट म्हणावं की काय असे सुद्धा सीन आहेत की जे तू कसे केले असशील हा जरा मला प्रश्न पडलाय. स्पेशली तो बाईकवाला सीन जिथे तू एका हाताने बाईक चालवतोस, तर त्याची गोष्ट मला ऐकायला डेफिनेटली आवडते. 9 आलते. शेखरच्या डोक्यात काही गोष्टी होत्या की काही एलिमेंट्स होते जे की त्या कॅरेक्टरशी निगडीत होते, जे की आपण जोडू शकतो अंग म्हणून त्या कॅरेक्टरला. त्यामध्ये बाईकवरती बसायचा एक पोर्शन आहे ज्यामध्ये मी असा बसतो, आणि त्यामुळे क्लच सुटलेला असतो माझ्या हातातून बऱ्याच वेळा. आणि आम्ही जे शूट करत होतो तिथे मोस्टली रस्ते थोडे ओबडधोबड होते, आणि बऱ्याच वेळा कॅमेरा खूप जवळ असायचा. तर तो स्टंटचाच भाग होता. बऱ्याच वेळा तो इतका असा पोर्शन जवळ आलेला की माझ्यामध्ये संजयजींना पण
पण ती मजा होती. काही गोष्टी केल्या आम्ही ट्राय, आणि थँक्स टू बोथ ऑफ देम की त्यांनी ती रिस्क घेतली आणि तो विश्वास दाखवला माझ्यात. त्यामुळे मी हे करू शकलो. माझ्या सहकलाकारांना थँक्स अ लॉट. यांनी खूप कष्ट घेतले. मला खूप अवघड गेला असता हा सिनेमा. शीतलला, विशाल, अभिजित खूप कष्ट घेतलेत या लोकांनी, शेखर सरांनी, संजयजींनी आणि सगळ्या एडी टीमनी. मी त्यांना विचारायचो की हे बोलून दाखव नाही, इथे कसं बोलतात, मला राग आलाय, मी काय बोलेल इकडे, असं या गोष्टी होत्या. डेफिनेटली. आणि ही प्रोसेस जितकी तू सांगतोयस तशी इंटरेस्टिंग होती. आय एम 100% शुअर की चित्रपटही तसा असेल. आणि चित्रपट बघताना आम्हाला अजिबात जाणवणार नाही की तू त्यांच्याकडनं भाषा शिकलायस. आम्हाला असंच वाटेल की ती तुझी भाषा आहे. तुझंही खूप खूप अभिनंदन या चित्रपटासाठी. आणि मी मगाशी म्हटलं तसं म्युझिकल लव्ह स्टोरी आपण म्हणतोय आणि संगीताचा किती महत्वाचा भाग असतो हे मी काही वेगळं सांगायला नको. म्हणजे मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट असतो, गाणी असतात, पण एक म्युझिकल म्हणजे काय असतं आणि काय फरक आहे फक्त गाण्यांमध्ये आणि म्युझिकलमध्ये? आधी तर सगळ्यांचे धन्यवाद, आपण सगळे इकडे जमलात. संजय सर थँक्यू, शेखर सर, रोहित सर, नागराज सर तुम्ही आलात, थँक्यू. विजय सर. म्युझिकल बेसिकली म्युझिक हे सगळ्यांनाच आवडतं असतं आणि प्रत्येक क्षणात म्युझिक आहे, प्रत्येक ठिकाणी म्युझिक असतं. आपले सगळे इमोशन्स आपण म्युझिक थ्रूच आपण एक्सप्रेस करतो. आपण आनंद झाला म्युझिक ऐकतो, दुःख झालं म्युझिक ऐकतो. पण मला असं वाटतं की फिल्म जेव्हा आमच्याकडे आली तर आता हे ह्या वेळेला उलटा प्रवास झालेला आहे. फिल्म अख्खी बनली होती, ऑलमोस्ट एडिट होती, आणि आमच्याकडे आली तेव्हा एकही गाणं झालं नव्हतं फिल्मचं. सो काही सीन्स शेखर सरनी मोन्टाज शूट करून ठेवले होते आणि त्याला आम्हाला मॅच करायचं. फिल्ममध्ये एक गाणं सुद्धा आहे जे ऑलरेडी एक छोटंसं कोरिओग्राफ नाही म्हणू शकत, पण एक परफॉर्मन्स आहे, ते आम्हाला लिपसिंग करायचं होतं, गाणं ते क्रिएट करायचं होतं. सो म्युझिकल म्हणतो त्यावेळेला खूप गाणी असतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण, मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा आहे फिल्ममध्ये, ते म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर. अख्ख्या फिल्मचं इमोशन आपण कसं सांगतो तर ते बॅकग्राऊंड स्कोर आहे. आणि ज्यावेळेला गाणी आणि बॅकग्राऊंड एकमेकात सगळे असे गुंतले जातात आणि अख्खा तो स्कोर रेडी होतो, सो त्यावेळेला मे बी म्युझिकल लव्ह स्टोरी किंवा म्युझिकल फिल्म आपण म्हणू शकतो. टोटली 2 गाणी ऑलरेडी आलेली आहेत. एक असं गाणं आहे ज्याच्यावरती कोणीही थिरकेल, कोणालाही नाचायला आवडेल, ते अगदी पार्टीपासून लग्नांपर्यंत वाजू शकेल. आणि एक रोमॅन्टिक गाणं आहे. ह्या 2 गाण्यांबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. आणि अजून अशी किती गाणी गुलदस्त्यात आहेत जी आमच्या भेटीला येणार आहेत आणि आमच्या प्लेलिस्टमध्ये ऍड होणार आहेत? कसं तरी होतं हे गाणं पहिलं आपण रिलीज केलं. सो फिल्ममध्ये आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच की डायलॉग आहे की मला कसं तरीच होतंय. सो फिल्ममध्ये तो डायलॉग ऐकताना पहिल्याच वेळेला आमच्या सेटिंगच्या वेळेला आम्हाला डोक्यात आलं होतं की अरे ह्याच्यावर गाणं होऊ शकतं. कसं तरी होतं हे खूप युनिक आहे, कारण आपण रोज मला कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय म्हणजे काहीच माहित नाही काय होतंय. सो त्याच्यावर एक गाणं केलं. एक लग्नातलं सॉन्ग आहे, तर काय पॉम पॉम त्याचं नाव आहे की मनात वाजतंय पॉम पॉम, ते गाणं पण रिलीज झालेलं आहे. अजून 3 गाणी आहेत फिल्ममध्ये. एक टायटल सॉन्ग आहे. टायटल सॉन्ग बद्दल एवढंच मी सांगेन की ते टायटल सॉन्ग बनण्याच्या मागे खूप मोठा हात भवेश सरांचा आहे, कारण का ते फक्त म्युझिक बनवलं होतं आम्ही, एक टीझरसाठी म्युझिक बनवतं. जेव्हा ते आले आणि त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणलं नाही हे फुल सॉन्ग पाहिजे, हे गाणं पाहिजे अख्खं, आणि तेव्हा ते अख्खं गाणं झालं. नंतर फिल्ममध्ये अजून एक गाणं जे आता येईलच लवकरच, तो बऱ्याच सगळ्या टॅलेंटेड सेलिब्रेटेड सिंगर्स निघालेले. जावेद अली आहे, सोनाली सोनावणे आहे, केतकी माटेगावकर आहे, मुकुंद सूर्यवंशी म्हणून एक नवीन सिंगर आम्ही या फिल्ममधनं देतोय. आय थिंक नकाशनी पॉम पॉम गायलेला आहे. नंतर केतकी माटेगावकर आहे. सो मी खूप थँक्स सांगेन की संजय सर आणि शेखर सर यांनी खूप पेशन्स ठेवला की खूप दिवस आम्ही काम करतोय. आम्ही नोव्हेंबर 2024 पासून जे काम करतो ते अजूनही करतोच आहे आतापर्यंत. तर म्हणजे इतकं त्यांना आम्ही त्रास दिलेला मी आणि चिनारने की त्यांना शेवटी असं झालं असेल की तूच काय तुझ्यासारखा पण नको, असं कदाचित झालं असेल दोघांना. पण आपण जसं म्हणतो की मला असं प्रत्येकाला वाटतं की जितक्या शेवटपर्यंत प्रयत्न करू तितकं करूया. शेवटपर्यंत काही राहायला नको. बॅकग्राऊंडमध्ये पण आत्ता आम्ही पण काही गोष्टींवरती डिस्कशन करतो. एकदा ते गेलं, आउट झालं की आउट झालं, मग तुम्ही रिग्रेट करू शकता की अरे आपण हे करू शकलो असतो पण नाही करता आलं. सो हा प्रयत्न राहतो काय.
आणि आय थिंक ते तेव्हाच होतं जेव्हा सगळेच इतके डेडिकेटेड असतात की त्यांना ॲज क्लोज टू परफेक्शन ॲज पॉसिबल जाण्यात इंटरेस्ट असतो आणि त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी सुद्धा असते. एकदा जोरदार टाळ्या महेश यांच्यासाठी सुद्धा वाजूया. आणि मगाचपासून आपण फिल्मबद्दल बोलतोय सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की हे सगळं आता होतंय आणि आता फिल्म लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. काय अपेक्षा आहेत ऑडियन्स कडनं आणि काय आव्हान कराल प्रेक्षकांना? फिल्म आवडेल ही अपेक्षा आहे आणि आवाहन म्हणाल तर थिएटरमध्ये 6 तारखेला तुम्ही जा आणि फिल्म बघा. आम्हा सगळ्यांनाच खूप खात्री आहे की फिल्म तुम्हाला आवडेल. बरेचसे प्रश्न आता ट्रेलर बघितल्यानंतर पडले असतील तर त्या सगळ्यांची उत्तरही तुम्हाला त्या फिल्ममध्ये मिळतील.